टिकून आहे त्या ठिकाणी विषद केलं। मंचावरील मान्यवरांचाही संघर्षाचा इतिहास या ठिकाणी सांगितला। आदरणीय हेमंतोंच्या प्रगतीचं रहस्य सांगितलं, त्या पाठीमागे त्यांची मेहनत आणि जीवतोड कष्ट हेही सांगितले। आदरणीय उमासाहेबाबद्दल दादा सविस्तर बोलले, सरांना आता संबोधित करतात। पोलीस दलामध्ये अत्यंत निष्ठेने सेवा करणं, तसंच सदरक्षणाय आणि खल निग्रणाय हे पोलिसांचं ब्रीद आहे। त्या ब्रीदाला शिंदे 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 आज पत्रकार दिन आहे। पत्रकार दिनाच्या निमित्ताने हा सुंदर कार्यक्रम होतोय। अनेक दिग्गज मान्यवर पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। संपादक आहेत, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आहेत, जिल्हा प्रतिनिधी आहेत, आवृत्ती प्रमुख आहेत। आपण गेल्या अनेक दशकापासून 3-4 दशकापासून या क्षेत्रात काम करणारी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत। अन्यायाच्या विरोधात आणि न्यायासाठी, असत्याच्या विरोधात सत्यासाठी लेखणी झिजवणारे असंख्य पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा। गोदातीर समाचार परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होते। निश्चितच केशवदादांनी सांगितल्याप्रमाणे हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे, संघर्ष आहे। बऱ्याचदा सत्य सांगणं, सत्य मांडणं, सत्य लिहिणं हे सत्य मांडणं, सत्य सांगणं, सत्य लिहिणं खूप कठीण असतं। अनेकांना ते पचत नाही, झेपत नाही, पेलत नाही। अशाही कठीण परिस्थितीमध्ये सत्याची कास धरून चालणं निश्चितच समाजासाठी खूप अभिनंदनीय आहे आणि गौरवास्पद आहे। पुनश्च आपल्या सर्व पत्रकारांचं पत्रकार दिनाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करून आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो। कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय, 1-2च मान्यवरांची मनोगत यानंतर आपण घेणार आहोत। मगाशी केशवदादांनी उमगसाहेबबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगितलं। सर यापूर्वी ॲडिशनल होते, एसपीचा चार्ज होता। महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्याला तंटामुक्त गाव मोहिमेत पहिल्या क्रमांकावर साहेबांनी आणलेलं होतं। त्या पाठीमागे साहेबांची प्रचंड मेहनत आम्ही पाहिलेली आहे। मी म्हणालो की सदरक्षणाय आणि खल निग्रणाय, सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या म्हणजे व्यक्ती दुर्जन नाही, तर त्या व्यक्तीतील जी काही दुर्जनता आहे ती नष्ट व्हावी यासाठी पोलीस दल काम करतं। असे काही अधिकारी असतात की जे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करतात। मला माहिती आहे पोलीस दलामध्ये काम करणाऱ्याबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत, पण एकच वाक्य बोलतोय, ज्यांच्या चरणावरती डोकं टेकवावं अशी चरणं आता पोलीस दलातून कमी झालेली आहेत। ज्यांचं मस्तक समोर आलं की आम्ही नतमस्तक व्हावं अशी मस्तकं देखील काही अंशी कमी झालेली आहेत। परंतु आजही या महाराष्ट्राच्या पोलीस दलात अशी काही चांगली चरणं आहेत की त्या चरणावर डोकं टेकवावं वाटतं। आजही या महाराष्ट्राच्या पोलीस दलात अशी काही चांगली मस्तकं आहेत की ती पाहिल्यानंतर आदराने नतमस्तक व्हावं वाटतं। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय शहाजी उमाप साहेबांचं आहे। मी निश्चितच समंत नांदेडकरांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतोय, सर्व पत्रकारांच्या वतीने स्वागत करतोय आणि आदरणीय साहेबांना विनंती करतोय की या प्रसंगाच्या औचित्याने आपण सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा द्याव्यात, संबोधित करावं। आदरणीय शहाजी उमाप साहेब। दैनिक गोदातीर या वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय हेमंत भाऊ, श्री कवळे गुरुजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जागृतजी, पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी, संपादक केशवराव यांचे बंधू आणि
त्यांच्यावर प्रेम करत असलेले या शहरातील सर्व पत्रकार, नागरिक बंधू आणि भगिनी, आज 6 जानेवारी पत्रकार दिवस आपण सर्वत्र साजरा करत असतो. 6 जानेवारी 1932 रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री आंबेडकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि मला वाटतं मराठी वृत्तपत्र सृष्टीचा एक पाया या निमित्ताने त्यांनी रचला आणि जवळपास आज 200 वर्ष होत आले. मराठी माध्यमांनी आपली एक वेगळी ओळख या निमित्ताने निर्माण केलेली आहे. समाजाच्या जडणघडणीमध्ये वृत्तपत्रांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मला असं वाटतं की प्रत्येक विभाग हा कसं काम करतो त्याची अचूक बांधणी ही माध्यमांना करावी लागते आणि त्यातूनच समाजामध्ये काही सुधारणा होत असतात. त्यामुळं नेमकं विश्लेषण करण्यामध्ये माध्यमं जर कमी पडली तर मला असं वाटतं की माध्यमांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली. त्यानिमित्ताने मी यशवरावांना सांगू इच्छित की कोणताही विभाग असेल, कोणी व्यक्ती असेल, मग आमच्यातलं कोणी जर चुकत असेल तर ते देखील आपण निश्चितपणे त्यामध्ये मांडलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एक सत्सद्विवेक बुद्धीने आपण काही कार्य करतोय आणि त्याचा एक चांगला परिणाम समाजामध्ये होतोय, ही गोष्ट पुढं जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माध्यमांच्या पुढं, विशेषतः आता प्रिंट मीडियाच्या पुढं अनेक आव्हानं आहेत. आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपण देखील आपल्या आता व्हॉट्सॲपचं युग आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवरती उपलब्ध आहे. म्हणजे व्हॉट्सॲप हे एक मी तुम्हाला माध्यम सांगितलं, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आता एवढी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते की नागरिकांची वाचनाची आवड आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी आपण पाहायचो की वर्तमानपत्र जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत घरातली बुजुर्ग माणसं बेचैन असायची की कधी एकदा ते वर्तमानपत्र माझ्या हातामध्ये पडेल आणि ह्या भागातल्या किंवा जगातल्या घडामोडी मला माहिती होतील, असं त्या लोकांना वाटायचं. एवढा मोठा एक वर्ग होता. अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की ही जी आवड आहे थोड्याफार प्रमाणामध्ये शिफ्ट होते आणि म्हणून ही जी वृत्तपत्र आहेत, जो प्रिंट मीडिया आहे, त्यांच्यापुढं नागरिकांचा हा रस ठेवण्याची एक जबाबदारी ही निश्चितपणे वाढलेली आहे. एक आव्हान या वृत्तपत्रांच्या वरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की नागरिकांनी वाचावं, त्यांना त्याचं वाचन करणं आवडावं, अशा दृष्टिकोनातून आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. जगाच्या बरोबर आपण कसं पोहोचू किंवा इतर तुम्हाला कॉम्पिटिटर आहेत, इतर प्रकारची जी माध्यमं आहेत, त्या माध्यमांच्या तोडीनं आपली जी मांडणी आहे, आपले जे विचार आहेत ते आपल्याला ठेवावे लागतील. तरच मला असं वाटतं की जो वाचकांचा रस आहे तो ठेवून ठेवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू. गेल्या 63 वर्षामध्ये या वृत्तपत्राने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. 63 वर्ष म्हणजे हा कालावधी कोणत्याही वृत्तपत्रासाठी अतिशय मोठा आहे आणि मराठवाड्यातलं एक पहिलं वृत्तपत्र असा या वृत्तपत्राचा लौकिक आहे. मला असं वाटतं की केशवराव, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की एवढ्या मोठ्या वृत्तपत्राला, मराठवाड्यातल्या पहिल्या वृत्तपत्राला पुढं घेऊन जाण्याचा मान हा आपल्याला मिळालेला आहे आणि आपण तो यशस्वीपणे पेलताय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सहकार्य करणारे तुमचे सर्व रिपोर्टर्स असतील किंवा कार्यालयामध्ये काम करणारे सगळे तुमचे काही
बाकीची सगळी यंत्रणा असेल त्या यंत्रणेला आणि सर्व पत्रकारांना देखील या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला हे वृत्तपत्र पुढे घेऊन जाण्याची एक शक्ती आणि प्रेरणा ही सदोदितपणे मिळावी या दृष्टिकोनातून आपल्यालाही या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि इकडं या कार्यक्रमाला मला आपण बोलवलं, 2 शब्द नांदेडकरांशी इतिगुज साधण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपलं मनोमन आभार मानतो. कारण पोलीस म्हणून काम करत असताना फार चांगल्या लोकांशी आमचा संपर्क होत नाही, त्यामुळं असे जे प्रसंग आहेत ते आमच्यासाठी देखील दुर्मिळ असते. या निमित्ताने एक शहरातल्या चांगल्या घटकांशी आपण मला इतिगुज साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार मानतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आदरणीय उमा साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय सूक्ष्म निरीक्षण असं होतं की थोडंसं वाचन कमी होते आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मोबाईल असेल, सोशल मीडियामुळे आपण बऱ्याचदा पाहण्याच्या नादात वाचण्याकडे दुर्लक्ष करतो, पण वाचण्याची गरज सरांनी अधोरेखित केली. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो म्हणून अनेक ज्यावेळेस ग्रंथ वाचतो, एका तत्ववेत्याने फार सुंदर सांगितलेलं आहे की कोणी किती वाचावं. लहान मुलांनी एवढं वाचलं पाहिजे की त्याला त्याच्या भुकेची भ्रांत असू नये. त्याच्या आईने येऊन त्याला उठवलं पाहिजे की बाळ तू खूप वेळापासून वाचतो, आता जेवण तयार आहे, तू जेवायला कर. विवाहित माणसाला एवढं वाचलं पाहिजे की त्याच्या बायकोने उठवलं पाहिजे, बस झाला तसं. आणि वृद्ध माणसाने एवढं वाचलं पाहिजे की त्याला वाचता वाचता झोप लागली पाहिजे, असं म्हटलं गेलेलं आहे. आता याच्यात आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो त्या अनुषंगानं जर वाचलो तर नक्कीच आपलं ज्ञान वाढेल. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयात 50,000 पुस्तकं होती आणि त्यांनी सगळी पुस्तकं वाचली होती, म्हणून ते जगातले 4थे विद्वान होते. ज्ञान हे पुस्तकात आहे, ग्रंथात आहे, वाचलं पाहिजे. तर खूप सुंदर आणि चांगला सल्ला आपण या ठिकाणी दिला. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना विधान परिषद गटनेते बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कॅबिनेट दर्जा आदरणीय हेमंत भाऊंना विनंती करतोय की पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय शहाजी उमाप साहेब, माझे मित्र चारुदत्त चौधरी, आपल्या नांदेड जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योजक अशी त्यांना वारंवार उपमा दिल्या जाते, परंतु उद्योजकापेक्षा ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने बंद पडलेले साखर कारखाने असतील, दुधाचा उद्योग असेल, एक सामाजिक जाणीवेने उभं करणारे आदरणीय टोळे सर, आमचे बंधू शशी, सचिन, समोर उपस्थित असलेले आमच्या बजरंग शुक्लापासनं तर तिकडं पाठीमाग कसबे साहेबापासून सगळ्यांचीच नावं घेता येतील. सगळेच ओळखीचे आहेत. गायकवाड साहेब इथे बसलेले आहेत, व्याळ करताई आहेत, आमच्या प्राध्यापक विवेका कुंभार आहेत, शिट्टे सर आहेत, सर्वच. आणि उत्कृष्ट संचलन करणारे आपले प्राध्यापक संतोष देवराय सर. काय की संचलनामध्येच अनेक लोक भाषणं उरकून घेतात, परंतु सर एवढं चांगलं बोलतात, ऐकत राहावं असं वाटतं. त्याच्यामुळं प्राध्यापक दिगंबर कदम सर सुद्धा इथं बसलेले आहेत. मी सर्वप्रथम माझं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. एक पत्रकार काय क्रांती घडू शकतो किंवा कसा बदल घडू शकतो, बिरादारजी लक्षात ठेवा. तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिलं. आणि आज पत्रकार दिन आहे. कैलासवासी बाळशास्त्री जांभेकरांपासून आपण सर्वांना या दिनाच्या निमित्तानं आज आठवण करतो. गोदातीर परिवार आणि गोदावरी परिवार
याचं दोघांचं विशेष सत्य आहे. त्याच्यामुळं आणि केशवराव आमचे अनेक वर्षापासून मित्र आहेत. म्हणजे चारू दत्त असेल, केशवराव असेल, कसबे असतील, त्यांना चष्मे नव्हते तेव्हापासूनचे मित्र आहेत आणि आता चष्मे लागलेले आहेत. चष्मे लागल्यामुळं असं वाटतं की तुम्हाला किती वाचनाची आवड आहे आणि किती नाही. कारण कोणी किती वाचावं याच्याबद्दल सरांनी सांगितलेलं आहे. परंतु पत्रकारिता क्षेत्र वेगळं, आपली मैत्री वेगळी. परंतु तुमचे आणि आमचे संबंध कधीच पत्रकार म्हणून राहिले नाही. आमचे मोठे बंधू चिखलीकर साहेब वेळ कमी होता, शुभेच्छा देऊन गेले. तुमची भरभराट हो असे त्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. आता तुमची भरभराट व्हावं म्हणजे कमीत कमी जाहिराती तर आम्ही दिल्याच पाहिजे. पण भानगड अशी आहे साहेब, यांनी जाहिराती मागितल्या की आम्हाला खूप राग येतो. आणि राजकारण्यांचं आणि पत्रकारांचं आमचं तुझं माझं जमीन आणि तुझ्याशिवाय पटेना कर्मीना म्हणल्यासारखं आमचं त्यांचं एवढं आमचं सख्य आहे. चांगली बातमी दिल्यानंतर आम्हाला त्यांना डोक्यावर उठवून घ्यावं वाटतं आणि चांगली बातमी नाही दिली, वाईट लिहिली की डोके इतकं उचलून त्यांना खाली आदळावं वाटतं. आणि माझ्या आयुष्यात ते सगळे प्रकार करून झालेले आहेत. माझ्यावर चांगले लेख आले, कुटील हेमंत म्हणून अशा पद्धतीचा अग्रलेख माझ्यावरती आलेला आहे. परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारची आयुष्यामध्ये कटुता ठेवली नाही, आम्ही ठेवली नाही. सगळ्या त्या केसेस साहेब आमच्या मिटल्या गेल्या आणि आज पत्रकार दिन आहे. आज तर पत्रकारांबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. या निमित्तानं केशवराव आपण हा सोहळा ठेवला एकदम घरगुती आणि एकदम असा म्हणजे कौटुंबिक सोहळा वाटावा अशा पद्धतीचा सोहळा ठेवला. गोदातीरला 64 वर्षाची परंपरा आहे. रणसाहेबांनी सुरू केलं, आपण ती परंपरा पुढं चालवत नेली. एखादं वृत्तपत्र चालवणं हे खूप कठीण असतं असं आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही काही चालून बघितलेलं नाही, परंतु खरंच ते कठीण असतं. कारण तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड काम असतं दिलेलं. मालकाकडून की इतक्या जाहिराती आल्याच पाहिजे, कारण ते चालवायसाठी गरजेचं आहे. आणि जाहिरात मिळवण्यासाठी किती कसरत करावं लागते हे सगळ्यांना माहित आहे. चारूला तर विशेष माहित आहे. आमची चारूचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. दररोज रात्री 11च्या नंतर फोन करतो मग. त्याच्यामुळं टार्गेट ओरिएंटेड काम करायचं का शोधपत्रिका कारिता करायची, एखाद्या विषयाचं मंथन करायचं किंवा एखाद्या विषयामध्ये खोलवर शिरून त्या विषयावरती लिहायचं, यासाठी सातत्यानं वाचन, चिंतन, मनन या गोष्टीची आवश्यकता असते. दुर्दैवानं तो वेळ आपल्याला आता या धगाधगीच्या जीवनामध्ये कमी मिळायला लागले. कारण पत्रकार म्हणून पत्रकारांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. कुटुंब म्हणून त्यांनाही घर परिवार संसार आहे, आपल्यालाही घर परिवार संसार आहे. परंतु ज्या पद्धतीचं स्थैर्य पत्रकारांना पाहिजे त्या प्रकारचं स्थैर्य दुर्दैवानं मला समाजामध्ये दिसत नाही. काही जे मोठा कपास असलेले वृत्तपत्र असतील, त्याच्यामध्ये परमनंट असलेले मोठे पत्रकार असतील, त्यांच्या जीवनात स्थैर्य आहे. परंतु छोटे वृत्तपत्र चालवणं, त्यातल्या पगारी, याच्यातून एक मोठी अस्मिता निर्माण झालेली आहे. मी संदीप काळेचा आवर्जून कालही उल्लेख केला, आजही करतो. व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्याची भेट मुंबईमध्ये होते आणि कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपल्या घरांच्या संदर्भातले विषय असतील, आपल्या पेन्शनच्या संदर्भातले विषय असतील, पत्रकारांवर होणारे हल्ले असतील, केसेस असतील, या संदर्भातल्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये मी हा मुद्दा मांडला होता. केशवराव, आपण नेटाने हे गोदातीर समाचार चालवतो. आपल्या इथं आल्यानंतर आपली बिल्डिंग जरा बारकाईने मी बघितली. आता इमारत ही जर्जर झालेली आहे. अनेक ठिकाणी लोखंडाच्या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत. इकडं पिंपळाचं झाड वाढलंय, लिंबाचंही झाड वाढलेलं आहे. उजव्या बाजूला
अशोकाचं झाड पार वरपर्यंत सरळ वाढलेलं आहे. अशोकाचं झाड हे सरळच वाढतं, फळं मात्र कमी लागतात. माझी विनंती आहे, इमारत नवीन झाली पाहिजे आणि फळं देणारी झाडं लावली तर पक्ष्यांनाही आनंद होतो, त्यांनाही खायला मिळतं आणि सावलीची काही गरज नाही तुम्हाला. ते सरळ असल्यामुळं सावली कमी देते त्याची सावली त्यालाच 12 वाजता मिळते. तेव्हा नवीन इमारत छानपैकी तुम्ही बांधली पाहिजे. वृक्षारोपण बिल्डिंगवर न करता ते वृक्षारोपण आजूबाजूला झालं पाहिजे. नाही, झाडाबद्दल मी काही बोलत नाही. बदला म्हणून तर म्हणणं म्हणजे अवघड आहे ना या नांदेड शहरामध्ये. आता जनता जनार्दन ठरवते त्या पद्धतीनं ते सगळं त्याच्या आवडीनुसार जे ते झाडं वाढत राहतात. ते वाढवण्यामध्ये त्याला खत आणि पाणी हे समोर बसलेले सगळेजण देत असतात आणि फायनान्स लागेल. त्यांनी उल्लेख केला की पाठीमागे बसलेली मंडळी भक्कम आहे, त्याच्यामुळं आपण एक निष्ठुर, नॉन करप्ट आणि सरळ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळं आता तुम्ही किती पैसे देता ते आम्हाला माहित नाही. आम्ही सगळे मार्गवाले आहेत, त्याच्यामुळं आम्ही मदत करू. गोदावरी अर्बन राजश्री पाटील 1 रुपये मला देत नाही आणि द्या म्हणलं तरी देत नाही. कोवळे सर आहेत बाजूला पतसंस्थेवाले, ते मालक आहेत तेच. त्याच्यामुळे कोवळे सर सुद्धा निश्चित मदत करतील. केशवराव, काही घाबरण्याची गरज नाही, तुम्ही सुरुवात करा. चांगल्या कामाला सुरुवात केल्यानंतर निश्चितच हजारो हात त्या कामासाठी लागतात. परंतु खरंच इमारत ही जर्जर झालेली आणि 64 वर्ष इमारतीला, किमान 50 वर्ष, तर मी तर 45 वर्षापासून मी स्वतः इमारतीला बघतोय. त्याच्यामुळे कॉन्क्रीटच्या इमारतीचं आयुष्य हे साधारणतः 25 वर्ष ते 50 वर्ष धरल्या जातं. तेव्हा आपण विशेष लक्ष याच्यामध्ये घाला. अनेक जुने सगळे मनोहरराव कदमांपासून आमचे पंढरीनाथ बोखारे, ही सगळी जुनी मंडळी ज्यांना आम्ही साहेब 200 रुपये द्यायची जाहिरातीची, आणि त्या काळामध्ये आमची ऐपत तेवढीच होती आणि त्यावेळेस जाहिरातीचे दरही तेवढे नव्हते. त्यावेळेपासून ही सगळी मंडळी आमच्या जाहिराती, 200 रुपयाच्या जाहिराती सुद्धा आपण सगळ्या छापायची. कसबे साहेब, आता दर आपण खूप वाढवलेले. आता आमचाही थोडासा विचार करत जा राजकीय लोकांचा. काय की आमचं काम वेगळं आहे, आम्ही ते सुपरमॅन सारखे पाहिजे असतो सगळ्यांना. आम्ही चारित्र्यवान पण पाहिजे, आम्ही जाहिराती पण दिल्या पाहिजे, आम्ही गणपती, शिवजयंती, भीमजयंती सगळ्यांना भरभरून चंदे पण दिले पाहिजे. तो साहेब, तुम्ही आमच्याकडे थोडंसं जर बघत जा. जरा आमचे फोन एखाद्या वेळेस तुम्हाला आले तर थोडंसं जर दुर्लक्ष एखाद्या वेळेस करत जा. पण ते तुम्ही कडक असल्यामुळं तुम्ही आम्हाला सगळ्याच प्रकारचे लोक सांभाळावं लागतात. असो, परंतु एक कौटुंबिक सोहळा या निमित्तानं. कारण उमाप साहेब काही वेगळे वाटतच नाही. ते ॲडिशनल SP होते ना, आता IG म्हणून आल्यामुळं ते एक आपल्याला एक घरगुती पहिलेपासून वाटतात. प्रफुल्ल सावंत सर सुद्धा बसलेले आहेत. तर ही सगळी जुनी घरातली मंडळी या निमित्तानं आज एक उजाळा मिळाला. मध्यंतरी 5 वर्ष तुम्ही उल्लेख केला की तुम्ही दक्षिणमधून हिंगोलीला गेलो. आता हिंगोलीहून मला आता यावेळेस यवतमाळला पाठवलं. त्याची बॉर्डर पार तिकडे चंद्रपूरच्या बॉर्डरला होती. आता काही लोकांची इच्छा होती की मला गडचिरोलीला नेऊन टाकून तिकडं पलीकडे महाराष्ट्राच्या बाहेर आऊट करायची. आम्ही माणूस अतिशय चिवट आहे, तुम्हाला माहिती. मांजरासारखं काम आहे, कुठेही फेकलं तरी पायावर पडतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बघितलं की कामाचा माणूस आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो, विधान परिषदेवर आणलं. तर त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम असं केलं की उलटं काम केलं त्यांनी. पहिले मला मंत्री केलं, हळद संशोधनाचा अध्यक्ष होता, त्याला दर्जा दिला. मंत्री अगोदर केलं, नंतर आमदार केलं. त्याच्यामुळं अनेकांची इच्छा असूनही परत नांदेडमध्ये मी आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं मला ओढून आणलं.
आपले प्रेम आशीर्वाद जेव्हा मी काही नव्हतो तेव्हाही तुमच्या सर्वांबरोबर होते आणि आजही तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत। आज या छोटेखानी कार्यक्रमाला आपण बोलवलं, आमचा जो काही सन्मान केला त्याबद्दल केशवराव आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि या निमित्तानं सर्वच खेड्यापाड्यातल्यापासनं सगळ्या छोट्या मोठ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना आपण बोलवलं, त्यांच्याशी संवाद साधायचा वेळ मिळाला, संवाद साधायला जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनापासून आभार मानून आपल्याला थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी सचिन किसवे उपस्थित झालेले आहेत आपल्या कार्यक्रमात। मी मनोहर कदम विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं, पुष्प देऊन स्वागत करावं। पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी आले आहेत। गायिका मेघा गायकवाड या ठिकाणी आहे। मी आशुतोषला विनंती करतो त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। काही महिला प्रतिनिधीही या ठिकाणी आहेत। श्रीमती सुमती विहाळकर, सुमती विहाळकर या ठिकाणी आहेत, त्यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं। पत्रकार दिनाच्या निमित्ताने महिला प्रतिनिधींचा सत्कार आहे। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ललिताताई कुंभारे या ठिकाणी आहेत, त्यांचंही पुष्प घेऊन यावेळी स्वागत करावं। भैया तो पलीकडे या ठिकाणी सर्वजण आपले सहकारी पत्रकार मित्र उपस्थित आहेतच, त्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत आहे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालेच आहे। त्याचबरोबर महिला प्रतिनिधी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे। आभाराची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे देवराय सरांनी। वर्धापन दिनाच्या निमित्ताने, पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब, माननीय आमदार चिखलीकर साहेब, माननीय नामदार आमदार हेमंत भाऊ, माननीय कवळगुरुजी आणि याबरोबर विविध क्षेत्रातील मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात। माझे सर्व सहकारी पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि एकूणच आमच्या संपूर्ण गोदातील समाचार परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो। आणि दरवर्षीच नव्हे तर वर्षातून अधूनमधून अशा पद्धतीने आपण भेटत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वांना एक विनंती आहे, कृपया गोदातील परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या चहापाण्याची व्यवस्था आहे, कृपया आपण चहापान करूनच करून जावं। सर थोड़ा सर साइड ला ना, थोड़ा मैडम थोड़ा साइड ला भैया, 5 मिनट सर भैया थोड़ा ये थोड़ा एक बात लगेगी ये लाइव की थोड़ी लेना है ठीक है। सर सर थोड़ा साइड सर ओके लाइव है इसलिए थोड़ा हाँ काढू सर थोड़ा इधर साइड सर थोड़ा सर मोहब्बत मत कम करो सर थोड़ा इकडे आप मेरे को कैमरामैन बना दे तुम भी पीछे आ जाते नहीं 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 सर वो हमारा काम है सर
ते नाही येत सर थोड़ा साइड ओ सरजी ओ मोबाइल इधर से लो जी लाइव इधर से यूट्यूब पे ऐसा लो ना सर बोले सर थोड़ा साइड लाए ना सर सर ऐसे ही गए टेबल गए टेबल काढून असं बस बस ओके सर ओके तोपर्यंत द्या इकडं सर इकडं ओके सर म्हणजे हे सर ओके सर समोर इकडं सर सर थोड़ा साइड में ओके सर सर थोड़ा साइड में सर थोड़ा साइड में सर थोड़ा थोड़ा सर थोड़ा जरा ना थोड़ा लाइव बोला वॉश कसं करावं ते याला बरं ठीक आहे नाही याला हां मी तेच म्हणलं याला बरं ठेवा बस एक मिनिट सर थांबा एक मिनिट सर थांबा ओके सर ओके ना हो चलो थँक्यू सर थोड़ा ओके सर 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 थोड़ा साइड लाए ना सर थोड़ा साइड लाए थोड़ा साइड में थोड़ा पहले से साइड में हो एकदम तुम्हाला शुभेच्छा याचंच आहे हां हां एक मिनिट इकडे समोर ओके सर एक मिनट बोल घ्यायचं होतं चल किती मिनिट ओके सर थोड़ा साइड काहीच नाही ना मला एवढ्या गर्दीमध्ये चहा प्याच राहते का पप्पा वायर खाली गेली वायर खाली सचिन एक मिनिट पाठीमाग या सर पाठीमाग
व्हायला सांगा पुढच्या कदम साहेब या पुढे पुढे सर कदम साहेब या दादा साहेब या तर इतका मोठा ग्रुप नाही आहेत सर शिंदे सर कुठे थोडंसं ब्रॉड व्हायला सांगा दोन एक मिनट ठीक है वो तो नहीं है ना ठीक है ओके दूर जाऊन घ्यावं एकच मिनिट सर एकच मिनिट ओके सर थोडंसं जवळ या. तिकडे 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 ओके सर मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन चला पुढे फोटो या पुढे कोणाची घ्यायची फोटो लाईव्ह काही कामच नाही आलं हे सांगू लाईव्ह सर तुमच्या फोनमध्ये भैया पाठीमागे भैया पाठीमागे 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 ओके सर आपल्या घरची कधी करतो ओके समोर इकडं सर तुमचा मोबाईल खाली घ्या ना सर एक मिनटं सर समोर सगळ्यांना तुम्ही बोल विचारा सगळ्याला सगळ्याला गडबडी अचानक आजी वारली होती एक मिनिट थोड्या दिवसामध्ये मी पत्रकारितेमध्ये चालते नायरीमध्ये खूप झालं का म्हणून तुला गोष्ट सांगू काय आयुष्य पण सांगतो छान असला तर नांदेड कुठं जाऊ माझं मुंबई माहिती मुंबईला फोन गेला तुला काय करायचं ठीक आहे इकडे
पुन्हा काढू दे. मामा समोर बघा इकडं. एक मिनिट झालं कसं ओके. भैया